इथंच तिकीट काढावं लागेल आणि डायरेक्ट आपण बसमध्ये बसू शकतो. बहुतेक मित्रांनो आपला हा नाईट जर्नी होत्या. लांबच्या रूटने येणाऱ्या बसेस कंटिन्यू असतात आपल्या रात्री कोल्हापूरसाठी. थँक्यू. ओके. महाराष्ट्र दर्शन जिल्हा ते जिल्हा सिरीजच्या पश्चिम महाराष्ट्र एपिसोड 2मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रवासात तुम्हाला सांगली ते कोल्हापूर प्रवास, लागणारे तिकीट दर, लागणारा वेळ आणि राहण्याचे ठिकाण, आणखी पर्यायी प्रवास कमी खर्चात आपण कसा करू शकतो हे सुद्धा दाखवले. नमस्कार मित्रांनो, मी नुस आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. इथून बस 7 येतात आणि बरोबर आपण ह्या साईडला आलो, डेपोच्या बरोबर राईट साईडला. इथून आपल्याला कोल्हापूर इचलकरंजी जाण्यासाठी बसेस मिळतील. तर मित्रांनो ही विथ वाहक आहे, म्हणजे नॉर्मल बस आहे आपली, जी नॉनस्टॉप नाही आहे. हे सगळ्या स्टॉप घेत जाते. ह्या बसला बघा गर्दी किती आहे आता. तर दादांना पहिला विचारून घेऊया बसचं टायमिंग काय आहे वगैरे. सर नमस्कार. सर आपलं नाव? अमर आवळे. अमर आवळे. सर सांगली ते कोल्हापूर आपल्याला सकाळी पहिली बस किती वाजता आहे? 6 वाजता मार्लेश्वर बस. त्यानंतर आपल्या बसेसचं टायमिंग कसं आहे? 7 वाजल्यापासून नाश्ता वेळ असतात. त्याच्याबद्दल सहा नंतर 7 वाजेपर्यंत वाहकासह आणि 7 नंतर आपल्याला कंटिन्यूस विना वाहक डायरेक्ट बसेस आहेत. किती वाजेपर्यंत असतात सर? 9:30 वाजेपर्यंत. आणि आपल्याला रात्री लांबच्या रूटने येणाऱ्या बसेस कंटिन्यू असतात आपल्या रात्री कोल्हापूरसाठी. थँक्यू जरा. बहुतेक मित्रांनो आपला हा नाईट जर्नी होत्या, कारण आत्ता जवळपास अंधारा पडत आला आहे. लास्ट टाईम आपण एक व्हिडिओ केला होता सांगली ते कोल्हापूर, आणि तो विथ वाहक होता, म्हणजे स्टॉप घेत आपण गेलो होतो. आत्ता आपण बघूया नॉनस्टॉप, आणि ह्याला रूट थोडासा वेगळा आहे. तर बघूया आपण हा रूट कसा आहे. तर मित्रांनो फायनली आपण ह्या बसनं प्रवास करणार आहोत. मे बी अशोक लेल्यांची बस आहे, MH14BT 4961. तर मित्रांनो आपली ही जी बस आहे ही नॉनस्टॉप बस आहे. आपल्याला बघूया किती वेळात आपण पोहोचतोय कोल्हापूरपर्यंत. जर आपल्याला नॉनस्टॉप बसमध्ये बसायचं असेल तर आपल्याला इथंच तिकीट काढावं लागेल आणि डायरेक्ट आपण बसमध्ये बसू शकतो. विंडो सीट भेटते आपल्याला. सांगली ते कोल्हापूर आपण जवळपास 50 किलोमीटरचं अंतर कव्हर करणार आहोत. हा आपला रूट थोडासा वेगळा आहे. आपण सांगलीनंतर अंकलीनंतर आपण नदी ओलांडल्यानंतर बायपास रोडनं सरळ आपण हातकर्णाडी जवळ येऊन मेन रोडला टच होतो. सांगली बस स्टँडमधून आपण निघालो 7:30 वाजता. सांगली ते कोल्हापूर आपल्याला तिकीट दर आपल्याला पडला आहे 91 रुपये. आपण जर विना वाहक जरी घेतला आणि जर विथ वाहक जरी आपण प्रवास केला तरी आपण आपल्याला 91 रुपयेच तिकीट दर आहे. आणि हा आहे सांगली ते 100 फुटी रोड. दिवसा आपण खूप वेळा प्रवास केला आहे सांगली कोल्हापूर, पण ह्यावेळी संध्याकाळी आपण कधी प्रवास केला नव्हता. किती मस्त दिसते बघा. आणि हा आहे NH 166 रत्नागिरी सोलापूर हायवे. सध्या तरी सांगली जिल्ह्यापर्यंत एकदम परफेक्ट इथंपर्यंत काम झालेलं आहे हायवेचं. इथून पुढे कोल्हापूरपर्यंत अजून थोडं काम रखडलेलं आहे. आत्ता आपण आहोत कृष्णा नदी ब्रिजवर. हा ब्रिज ओलांडताच आपण पोहोचतो कोल्हापूर जिल्ह्यात. आणि ज्या ब्रिजवर आत्ता आपण आहोत हा ब्रिज 2000 साली बांधला आहे. आणि समोर जो दिसतोय तो रेल्वे ब्रिज आहे. हा ब्रिज इंग्रजांच्या काळात बांधलेला आहे. पहिले रेल्वे फक्त मिरज जंक्शनपर्यंत होती, पण छत्रपती शाहू महाराजांनी स्वखर्चाने मिरज ते कोल्हापूरपर्यंत रेल्वे मार्ग आणला. आत्ता आपण मिरज कोल्हापूर जुना मार्ग सोडून आता आपण जातोय जयसिंगपूर बायपासहून. किती मस्त दिसते बघा, एका साईडनं रेल्वे मार्ग आणि एका साईडनं रस्ता. हे जे समोर आपल्याला दिसते हा आहे जयसिंगपूर रेल्वे स्टेशन. आणि स्टेशनवर सध्या पॅसेंजर ट्रेन उभारलेली आहे. आणि चला दादा पूर्ण फोकस देऊन आपल्याला ड्रायव्हिंग करत आहेत. बायपास रोडला खूप सारे नवीन हॉटेल्स झाले आहेत, जेणेकरून आपल्याला या रोडला कुठेच जेवणासाठी आपल्याला अडचण येणार नाही. आणि जयसिंगपूर शहर 1916मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी विकसित केलं आहे. या बायपास रोडला 1-2 पेट्रोल पंप पण आहेत. तर मित्रांनो आपण जी नवीन सिरीज चालू केली आहे महाराष्ट्र दर्शन, या सिरीजमध्ये आपण प्रत्येक रविवारी संध्याकाळी 6:45 एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तो व्हिडिओमध्ये असेल जिल्हा ते जिल्हा प्रवास. तर आपण सुरुवात केली आहे पश्चिम महाराष्ट्रातून. टोटल आपला महाराष्ट्र जो आहे 5 रिजनमध्ये आहे. तर आपला पहिला आपण रिजन घेतला आहे पश्चिम महाराष्ट्र. यानंतर आपण हळूहळू बाकी रिजन पण घेणार आहोत, जसे की कोकण, मराठवाडा, विदर्भ, असे पूर्ण रिजन आपण कव्हर करणार आहोत. आणि पहिला व्हिडिओ आपण शूट केला होता सांगली ते सोलापूर. आपला दुसरा व्हिडिओ आहे सांगली ते कोल्हापूर. असेच आपले प्रत्येक रविवारी संध्याकाळी 6:45 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतील. व्हिडिओ पाहताना तुम्हाला या व्हिडिओमध्ये आणखी काही सुधारणा हव्या असतील, किंवा तुम्हाला काही सजेशन असतील, किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये काय फेमस आहे हे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगत जावा. आणखी आपल्या व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट पण होत राहील.
आणि हातकणंगलेच्या एकदम जवळ आपण येऊन पोचलो आहोत बायपास रोडवरून मेन रोडला, सांगली कोल्हापूर मेन रोड. कमेंट करून सांगा समोर दिसणारा फार्म हाऊस कोणाचा आहे. हातकणंगले बस स्टँडमध्ये आपली बस आज जात नाही आहे, परंतु आपल्याला ते शूट करायचं होतं अँड त्याच टायमाला आपल्याला फोन आला आणि ते आपण शूट घेऊ शकलो नाही. कोल्हापूर शहर लांबूनच बघा किती सुंदर दिसते. आत्ता आपण आलो आहे शिरोलीजवळ आणि इथूनच आपल्याला एक रोड आतल्या साईडला जातो कोल्हापूरच्या साईडने आणि वर आपण पाहू शकता नॅशनल हायवे आहे, पुणे बेंगलोर हायवे. आत्ता आपण आहोत पंचगंगा नदी ब्रिजवर आणि इथून आपलं कोल्हापूर स्टार्ट होतं. हायवे खालून आत्ता आपण प्रवेश करतोय कोल्हापुरात. कोल्हापुरात एंट्रन्स करताना आपण सगळ्यात पहिलं लक्ष आपलं जातं तावडे हॉटेलजवळ आणि हे आहे समोर तावडे हॉटेल. आणि इथंच आपण एक गोष्ट नक्कीच मिस करतो, तो म्हणजे कोल्हापूरचा प्रवेशद्वार. रात्री यावेळी जर तुम्ही कोल्हापुरात एंट्रन्स केला तर तुम्हाला भरपूर साऱ्या प्रायव्हेट बसेस तुम्हाला बघायला मिळतील. आणि आत्ता आपण आहोत करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी चौक. आणि जवळपास 1 तास 10 मिनिटात आपण पोचलो कोल्हापूर बस स्टँडमध्ये. तर आपल्या आजच्या प्रवासाचे चालक होते वैजनाथ छोले. थँक्यू जरा थँक्यू. ओके, ज्यांना कोणाला सांगली ते कोल्हापूर फास्टमध्ये प्रवास करायचा असेल तर तुम्ही हा पर्याय निवडू शकता. स्टँडपासून आपण सरळ चालत आलो तर आपल्याला समोरच आपल्याला श्री व्यंकटेश यात्री निवास इथं आपल्या राहण्याची सोय होऊ शकते. कोल्हापूर रेल्वे स्टेशनला आल्यानंतर आपण खूप सगळ्या चेंजेस बघतो. आपण तिकीट काउंटर एकदम बाहेर केलेला आहे आणि टॉयलेटसाठी वगैरे सगळं फ्रीमध्ये गेलेलं आहे. या साईडला समोर या साईडला तिकीट काउंटर आहे, त्यानंतर आपण आत जाऊ शकतो आणि ट्रेनच्या टायमिंगवर इथं बाहेर लावलेला आहे. लो बजेटमध्ये जर प्रवास करायचा असेल तर आपण इथं रेल्वेने प्रवास करू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा प्रवास कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि पुढचा जिल्हा प्रवास आपला कोणता असेल नक्कीच कमेंट करा.